भिवंडी तालुक्यातील बौद्धवाडा खारबाव अर्णव एंटरप्राइजेस व भीमसेना ग्रुप खारबाव आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती महोत्सव विविध सामाजिक कार्यक्रमाने संपन्न। या शुभप्रसंगी युवा सेना ठाणे जिल्हा सहसचिव तसेच अर्णव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर युवा नेतृत्व निशांत जाधव यांच्या स्वखर्चातून समाज बांधवांसाठी बौद्ध विहार नवीन समाज हॉलचे उद्घाटन भिवंडी ग्रामीण हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे यांच्या शुभ हस्ते पार पाडले गेले आणि येत्या काळामध्ये या समाज हॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे। तसेच बौद्ध विहार खारबाव येथील अथवा समाज बांधवांना तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कुठलीही गरज लागल्यास त्यांच्यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी मी नेहमी ताकदीशी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही देखील यावेळी युवा सेनेचे निशांत जाधव यांनी आपल्या मनोगतातून दिली आहे। विशेष म्हणजे सदावर्ते कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची माहिती निशांत जाधव यांना कळताच निशांत जाधव व जाधव परिवाराच्या वतीने तब्बल 1,11,000 रुपयाची आर्थिक मदत देखील सदावर्ते कुटुंबियांसाठी करण्यात आली आणि यावेळी सदावर्ते कुटुंबियांनी जाधव परिवाराचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत। त्यासोबतच उपस्थित मान्यवरांच्या वतीने व आमदार शांताराम मोरे यांच्या वतीने निशांत जाधव यांनी केलेल्या कार्याचे भरभरून कौतुक करण्यात आले आहे। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे भीमसैनिकांचे आयोजकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। त्यासोबतच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। की आपण लगेचच बुद्धविहाराचं या ठिकाणी उद्घाटन सोहळादार माननीय शांताराम मोरे साहेब या ठिकाणी लगेचच बुद्धविहाराचं उद्घाटन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लगेचच या ठिकाणी माननीय शांताराम मोरे साहेब या ठिकाणी फीत कापून उद्घाटनाचं हे करतील। नमामि साधु साधु बुद्धविहाराचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। तरी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांना विनंती आहे की त्याने लगेच आतमध्ये यायचं आहे, पूजन करायचं आहे। अजय मोरे साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्पहार टाकून प्रतिमेचं पूजन करायचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईंचा रहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं
व्यक्तीने या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सर्व बाबासाहेबांचे चाहते त्यांना सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईन की आपल्यासाठी एवढा चांगला सुंदर समान अहवाल या ठिकाणी या सर्व मंडळींनी बनवून दिला. त्याच्याबद्दल त्यांच्यासाठी टाळ्या सोडवण्यासाठी एखादा हॉल आपल्या वजनासाठी आपला हॉल पाहिजे. मागे दिवसांचा मला बोललेलं की आपल्यासाठी एक चांगला हॉल या ठिकाणी बनवायचा, पण आम्ही बनवायच्या आधी त्यांनी बनवून बघण्यासाठी त्याच्याबद्दल आपल्या सर्वच लोकांसाठी हे एकदम मंदिर आहे. ते मंदिर आपण या ठिकाणी बनवलं आणि आपल्या सर्वांसाठी हे आजपासून सुरू झालेलं आहे. त्याच्याबद्दल सर्व नागरिकांचे मी मनापासून अभिनंदन करेन. आपल्यासाठी ही देवाचं देवच आहे. त्या ठिकाणी आपण मानवंदन आपण या ठिकाणी करू शकतो आणि सर्वांना आपले महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून त्या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तसेच व्यासपीठावरती उपस्थित आमचे गुरुवर्य आदरणीय भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब, तसेच शिवसेनेचे प्रवक्ते विजयजी लोटरे साहेब, माजी उपसरपंच खारबाव अशोकजी पालकर साहेब, कांतीलालजी पाटील साहेब, तसेच खारबाव शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री भागवतजी गुलव सर, तसेच आमचे सहकारी कुमारजी कांगणे साहेब. आज 14 एप्रिल 134व्या जयंतीनिमित्त आज आपण इथे सर्वजण आलात. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला आणि आपल्या दलितांसाठी सोन्याचा दिवस उजाडला. पूर्वीच्या काळामध्ये गल्यामध्ये मडकं, पाठीला झाडू अशी परिस्थिती असायची आणि अशा कालखंडामध्ये या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून माझ्या दलित समाजाला सोन्याचे दिवस दाखवले. वेळ ही प्रत्येकाची येत असते आणि प्रत्येकाचा कालखंड हा प्रत्येकाचा वेगवेगळ्या बुद्धिमत्तेनुसार वेगवेगळ्या गोष्टी असतात. आज माझं वयवर्ष 28 आहे आणि या वयवर्ष 28 मध्ये अनेक माझ्यावरती दुःखाची संकट आली, अनेक डोंगर कोसळले, परंतु काही कालांतराने माझ्या पाठीशी माझे गुरुवर्य आदरणीय आमदार शांताराम मोरे साहेब माझ्या पाठीशी उभे राहिले आणि आज तुमचा सगळ्यांचा एक पाठीराखा म्हणून निसर्ग आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आपण महाभारतामध्ये ज्यावेळी रामायण झालं त्यावेळी या रामायणामध्ये रामाच्या सोबत त्यांचा भाऊ होता आणि रावणाच्या सोबत त्यांचा भाऊ नव्हता, म्हणून ते महाभारत रावण हारले. तसेच ह्या सगळ्या गोष्टीचा महाभारत घडत असताना माझ्यासोबत माझे भाऊ देवानंद जाधव, राकेश जाधव, विलास जाधव, प्रभू जाधव, कैलास जाधव हे भाऊ माझ्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिले, म्हणून आज आणि हे युद्ध आपण मी जिंकतोय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा युद्ध मी कायमस्वरूपी जिंकतच राहील ही तुम्हाला ग्वाही देतो. माझ्या समाजातील माझं एक स्वप्न होतं, माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं की निशाने IAS ऑफिसर बनावा, IPS ऑफिसर बनावा, पण माझी घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मला ते काय साध्य करता आलं नाही. पण माझा मुलगा असेल किंवा माझ्या समाजातला कोणी पोरगा असेल असं काही कर्तृत्व करत असेल तर मी संपूर्ण ताकदीनिशी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा असेल आणि ते आपण अशा कार्यक्रमानिमित्त आपल्या गावातील सगळे मान्यवर इथे आले, त्यांच्या सगळ्यांच्या मनापासून आभार. आणि सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेबांना भिवंडी ग्रामीणमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आहेत, ते आपल्यामधून एक थोड्याच वेळात रजा घेतील आणि मीही आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. धन्यवाद.
एक उदाहरण देतोय का गुरुकडे शिष्य अभ्यास करत होते आणि त्यांचं एज्युकेशन शिक्षण संपल्यानंतर त्यांनी गुरुंचा आशीर्वाद दिला आणि आम्ही ते निघून गेले आश्रमातून. परंतु गुरुंनी त्यांना आश्रमातून निघताना सांगितलं शिष्यांना की तुम्ही तुमचं नाव अशा ठिकाणी कोरा की ते कधी पुसलं जाणार नाही. प्रत्येक विषय गेला, कुणी झाडावर आपलं नाव करतोय, कुणी दगडावर नाव करतोय, कुणी मोठ्या इमारतीवर नाव करतोय की माझं नाव पुसलं गेलं नाही पाहिजे. परंतु कालांतराने सर्व नावं पुसली गेली. सर्व शिष्य आपल्या गुरुकडे गेले आणि गुरुंना सांगितलं आम्ही नाव कोरण्याचा प्रयत्न केला परंतु ते नाव काही टिकत नाही, पुसलं जात आहे. तेव्हा गुरु बोलले की तुम्ही माणसाच्या अशा ठिकाणी नाव कोरा की ते कायमचं कोरलं गेलं पाहिजे, ते कधी पुसलं गेलं नाही पाहिजे. ही बॅनरबाजी स्टंटबाजी ही काही महत्वाची नाही, परंतु प्रत्येक माणसाच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे आणि तो आदर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं श्रेय घेऊनच करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य जेवढं करायचं आहे. आमदार साहेबांना घाई असल्यामुळे प्रथम ते 2 शब्द बोलले. ऍक्च्युली मी पहिल्यांदा बोललो असतो तर बरं झालं असं. मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आयोजकांनी मला इथे बोलावून जो मान दिला त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम होत राहतील. प्रथम जेव्हा स्टार्ट झाले बौद्ध विहार तेव्हा आम्ही खूप याच्यात इंटरेस्टेड होतो, परंतु काही मधल्या पिरियडमध्ये आयोजक किंवा यांनी आम्हाला याबाबत काही आमंत्रण किंवा सूचना केल्या नसतील. ऍक्च्युली तसं आंबेडकर जयंतीसाठी बोलावण्याची काही गरज नाही, ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तरी यापुढे याच्या अगोदर काही गोष्टीमध्ये कमतरता असेल तर मी क्षमा मागतो आणि मला इथे बोलावल्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. लोकही पूजती सन्मानाने आजही आंबेडकर ग, असा लाखातो होता भीमराव माझा हिरा ग. ज्ञानपंडिताच्या पगडीचा हा तुराग, असा लाखातो होता भीमराव माझा विराग. विद्येच्या जोरावर अभ्यासून खोट खर, विद्येच्या जोरावर अभ्यासून खोट खर. जय प्रश्नाला उत्तर माझा भीमराव आंबेडकर, जय प्रश्नाला उत्तर माझा भीमराव आंबेडकर. ज्ञानपंडिताच्या पगडीचा हा तुराग, ज्ञानपंडिताच्या पगडीचा हा तुराग, असा लाखातो होता भीमराव माझा हिराग, असा लाखातो होता भीमराव माझा हिराग. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि कुठे झाले असेल पुढाऱ्यांचं करणारं मला माफ करावं ही नम्र विनंती. जय भीम. आणि जाता जाता तुमच्या मधला जोश खरंच आहे की नाही बघण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा फुलेंचा, महात्मा फुलेंचा, छत्रपती संभाजी महाराज की. हे काही ठिकाणी माझ्या कानावर वाक्य येत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त जय भीम लोकांसाठी सगळं करायला लावलंय. त्यांना मूर्खांना माहिती नाही. मी या ठिकाणी एक अपशब्द वापरतोय, मूर्खांना त्यांना माहित नाही की डॉक्टर बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा संविधान लिहित असताना सर्व घटकांना योग्य न्याय असा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तेव्हा असे कसे हे लोक म्हणतायत. आज काही मी या ठिकाणी कार्यक्रमाला येत असताना काही बांधव, मी कोणाचं नाव वगैरे घेत नाही, चला म्हटलं कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. अरे तुला येड लागलाय का रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ते जय भीम लोकांनी साजरी करायची. अरे मूर्खा, मी त्यांना म्हटलं अरे मूर्खा तू अजून कशात आहेस, तू अंड्यातून बाहेर निघालास की नाही आहे, ह्यानेच काय ठेका घेतलाय, तू संविधान वाचतोय की नाही, शाळेत गेला तो होताच की नाहीये, शाळेमध्ये धड्यामध्ये शिक्षक गुरुजी वर्ग शिकवतात की नाहीये. पण अजूनपर्यंत लोक जी पूर्वी
हरिजन लोकांना जी वागणूक देण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी धम्म परिवर्तन करून या वर्गाला या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी जो धम्म परिवर्तन केलेलं होतं. म्हणून अजूनपर्यंत आपण त्या लोकांना हिणवण्याचा प्रयत्न करायचा हे माझ्या मनाला देखील पडत नाही. मला जेव्हा जेव्हा असे लोक सांगतायत का आपल्याकडचं काय काम आहे, तुम्ही आवर्जून या ठिकाणी सांगतो मी प्रत्येक वर्षी या हॉलमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावतो. मला आमंत्रण असो अथवा नसो, मी त्यांची वाट बघत नाहीये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे तुमचे आहेत, तुमचे नाही मी म्हणणार, सर्वांचे आहेत, आमचे देखील आहेत. आणि त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जे कोणी असे वेगळे वागळे शब्द वापरत असतील ते माझ्या मनाला पण पटणार नाही आणि आपल्याला पण देखील पटणार नाही. असो, मला या ठिकाणी बोलावलं आणि माझं या ठिकाणी मान सन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली. संपूर्ण या भीमवासियांचं आणि पूर्ण ग्रामस्थांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. बोला सर्वांनी जय भीम, जय भीम. यांना त्रिवार अभिवादन. तसेच इथे उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, तसेच माझे बंधू भगिनी यांना माझा सविनय जय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सव जयंती निमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित झालेले आहोत. खूप जल्लोषाने आज आपण जयंती साजरी करतोय. तर सर्वप्रथम मी आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त एक सुंदरशी भेट म्हणजे हे बुद्ध विहार निशांत भाऊंनी आपल्या आज सुपूर्द केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्यातील एक कुटुंब म्हणजे आपलंच रणजित भाऊ सदावर्ते यांचं थोडं दिवसांपूर्वी निधन झालं, तरी त्यांनी इथे सहभाग घेतला. तसेच त्यांच्या दुःखात सुद्धा आम्ही सहभागी आहोत आणि ते सुद्धा आपल्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. तसेच दुःख हे प्रत्येकालाच दुःख आहे, प्रत्येकाच्या घरी आहे. तथागत भगवान बुद्धांनी एक असं घर शोधायला सांगितलं होतं की ज्या घरी कोणीच मृत व्यक्ती नाहीये, अशा घरून मोहरी आणायला सांगितल्या होत्या. पण शिष्यांना असं कुठलंच घर सापडलं नाही की त्या घरात कोणी मृत व्यक्ती नाही. म्हणून दुःख प्रत्येकाला आहे, तर तुम्ही ते दुःख बाजूला ठेवून तसेच तुमच्या मुलांकडे, तुमच्या परिवाराकडे लक्ष द्या. आणि आपण आज जयंती उत्सव साजरा करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 4 मुलं गेली एकामागे एक, तेव्हा ते परदेशात शिकायला होते. त्यांना साधं त्यांचे मुलांचं तोंड सुद्धा बघता आलं नाही शेवटचं, तरीही त्यांनी त्यांची डॉक्टरेटची डिग्री सोडली नाही. ते भारताच्या बाहेर विदेशी शिकणारे पहिले डॉक्टर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी मग इथे येऊन माता रमाईंनी जेव्हा त्यांना सांगितलं की आपला मुलगा वारला, तेव्हा त्यांना खूप दुःख वाटलं. पण तरी माता रमाईंनी त्यांना एक आधार दिला की आपलं मूल गेलं, पण तुम्ही जी ही मुलं आहेत ही सुद्धा आपली मुलं आहेत, यांच्यासाठी काहीतरी करून दाखवा. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शिक्षणाचा वापर हा फक्त स्वतःसाठीच नाही केला, तर आपल्यासाठी केला. ते आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा सगळ्यांना नाश्ता वाटप झाला, त्यानंतर बरेच आरती मंडळी उठून गेली. याचा मला खूप खेद वाटतं की आपल्या समाजातील लोक म्हणजे 2 शब्द, कारण आपण 12 महिने आपल्याला कुठला सणवार आपण बाबासाहेबांबद्दल बोलत नाही, बोलतो फक्त आजच्याच दिवशी, स्टेटस टाकतो आजच्याच दिवशी. म्हणून मग आजच्या दिवशी तुम्ही 2 शब्द त्यांच्याबद्दल ऐकायला हवे होते. त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं पणाला लावलं आपल्या सर्वांसाठी, आणि आज आपण ते 2 शब्द ऐकण्यासाठी इथे उपस्थित नाही राहिलो आणि आपण इथून निघून जातोय. त्याचा खूप खेद वाटला मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आतापर्यंत आपण ऐकलं की गळ्यात मडकं होतं, कमरेला झाडू होता, त्यांनी आपल्यासाठी हे केलं, त्यांनी आपल्यासाठी. आता तो विषय इथे थांबलाय, कारण आता कोणावरही ती परिस्थिती नाहीये. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज मुलींना शिक्षण मिळतं, सर्वजण पुढे गेलेले आहेत, ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि त्यांच्यामुळे आज आपण इथवर पोहोचलेलो आहोत. आणि एवढं बोलून माझं दोन शब्द संपवतो. करते इथं जमलेले प्रमुख पाहुणे आणि उपस्थित बंधू भगिनींनो, सगळ्यांना जय भीम. आज सगळ्यामध्ये गडबड आहे, कारण आज सोमवार ना, कामाचा दिवस, कोण किती पैसे कापतील किती नाही याची चर्चा चालली आहे. आणि नाश्ता पण खूप चांगला आलाय. नाही पण आज सोमवार, डबल गेलं तर डबल भेटेल ना. त्याच्यामध्ये चुलबुल अजून पडली असते, मला 2 रुपये जास्त भेटले असते, त्याच्यामध्ये चुलबुल चाललेली इथं. आणि नाश्ता खूप चांगला आलेला आहे, घरी जाऊन पण खाऊ शकतो आपण. पण काही जण गेली निघून, जाऊ देतात, हे नाही तेवढं. डॉक्टर बाबासाहेब यांना बाबा का
ती आई जाते. बाबा जेव्हा आपल्या हातात म्हणतो आज मी मला पूर्ण शाळेमध्ये ऍडमिशन करेन, त्याला लिहायला शिकवेल, कुठेतरी मोठ्या पदावर ठेवेल, ते आपल्या बाबांनी केलं. कारण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब विदेशी शिकायला होते तेव्हा रमामातेंचा मुलगा गंगाधर हे निधन पावले. त्यांनी पत्र लिहिलं डॉक्टर बाबासाहेबांना आणि सांगितलं, बाबा आपला मुलगा गंगाधर खूप आजारी आहे, मला थोडे पैसे पाठवा, मी त्यांना चांगल्या दवाखान्यात नेईल किंवा डॉक्टरकडे नेईल. तेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे काही कालानंतर त्यांचं पत्र आलं बाबासाहेबांचं आणि त्यांनी सांगितलं, रमा अरे मी इथे एक टाइम जेवण करत नाहीये, तुला पैसे काय पाठवू, माझ्याजवळ सुद्धा काहीच नाहीये. कोणती आई असेल की आपल्या नवऱ्याकडून अशी शब्द ऐकायला आपल्या मुलांसाठी. ती माता तशी होती पण तिने खचली नाही, तरी पण ती त्या दवाखान्यात घेऊन गेली मुलाला, पण तो मुलगा वाचू शकला नाही, मरण पावला. तेव्हा रमाबाईच्या लक्षात आलं की आपला नवरा तिथं एक टाइम जेवण सुद्धा करत नाहीये. कारण त्यांना शिक्षणाची ओढ एवढी होती की जेवणाचा पाण्याचा कशाचा संबंध नव्हता. त्याच्यामुळे ती सकाळी लवकर उठायची, गावाकडचं शेण गोळा करायची, गवऱ्या थापायची, विकायची. रमा माझी शेण गोळा करायची, शेणाच्या गवऱ्या बनवायची, बाजारात घेऊन विकायची, भीमाला पैसे पुरवायची, तिची लक्ष्मी गवारी झाली ग रमा भीमाची, नवरी झाली ग रमा भीमाची, नवरी झाली ग. इतके दिवस आपण तिकडे पाचुंदी वाडीमध्ये भीम जयंती साजरी करतो. आज निशांत भाऊ यांच्यामुळे आज आपण लक्झरी हॉटेल बसलं म्हणतात आणि फोटोची सजावट आहे ती बघताना अक्षरशः किती सुंदर दिसते. कारण हे सगळं निशांत भाऊ आणि त्याच्या टीमनी केलेलं आहे. तर मला वाटतं की जय भीम म्हणजे हा दलित समाज नाहीये, कारण डॉक्टर बाबासाहेबांनी आपला मुलगा म्हणून, कारण सगळे त्यांना बाबा म्हणतात का म्हणतात, कारण त्यांनी आपल्याला त्या नरकातून खेचलं. कारण कोणती स्त्री अशी नव्हती की तिला घराच्या बाहेर पडायची चान्स नव्हता, कारण त्यांनी सगळ्यांना शिक्षणाचा हक्क दिला. असा कोणता माणूस आहे जगातला, विश्वातला हा एकच माणूस आहे ज्याला डॉक्टर ऑफ ऑल सायन्स अशी डिग्री भेटलेली आहे. ऑल सायन्स यांचे एवढे शिकलेलं सुद्धा कोणीच नव्हतं. मी पण आणि इथे सगळे जण ड्रायव्हर आहे, कंपनीत जातात, बाहेर बसलेला पण आवाज जात असेल, आपण अशोक चक्र लावतो. ज्याच्या घरावर अशोक चक्र असेल ते बुद्धाचं घर या, त्याच्या गाडीवर अशोक चक्र असेल ती बुद्धाची गाडी या. पण हे कोणी विचार करत नाही, भारताच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे तर हा देश बुद्धाचा का नाही. म्हणत असेल कोणाला कसा, पण मी सांगते ना, दगड झालं तर चैतन्य भूमीचा होईल, माती झालं तर दीक्षाभूमीची होईल, हवा झालं तर गोरे गावाची होईल, पाणी झालं तर 14 तळ्याची होईल. आणि जर पुन्हा मानव जन्म मिळाला ना, आई शपथ जय भीम वाल्याचाच आपला समाज हो. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे जे केलं त्यांनी त्यांच्या मुलाचा सुद्धा विचार केला नाही. आणि डॉक्टर बाबासाहेबांकडे एवढ्या डिग्री होत्या, एवढ्या त्यांच्या भाषांचं ज्ञान होतं, त्यांची बायको कशी असायला पाहिजे, किती तोरात, अरे आज मला नवरा या पदावर आहे, मी ही साडी घेईल, ती साडी घेईल, अशी करेल तशी करेल. पण ती बाई गावामध्ये जाऊन शेण गोळा करायची, काय अवस्था असेल तर तुम्ही समजू शकता ना. कारण त्या बाईला कशाचाच अहंकार नव्हता, काहीच नव्हता. कारण माणसाचा स्पर्श सांगतो की माणसाची नियत कशी आहे, माणसाची नजर सांगते तो माणूस स्वभावाने कसा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. यासाठी मी सगळ्यांचे अभिनंदन करते, सगळ्यांना जय भीम सांगते. जय भीम. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवले. त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सरवली ग्रामपंचायतचे सरपंच यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सत्ता लोकांना टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर कमलाबाई जाधव यांनीही व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावरती यायचं.
वैभव कारभारी यांचं स्वागत कुमार सांगली साहेब करतील. वैभव मदत तर केलीच आहे, पण मेहनत एवढी केलेली आहे. 8 ते 10 दिवसामध्ये 24 तास असं काम इथं चालू होतं. ना जेवणाचा विचार केला ना पाण्याचा. सगळ्यात जाधव कुटुंबांनी खूपच रात्रीचे दिवस एक करून मेहनत केलेली आहे. त्यासाठी त्यांचं स्वागत, सगळ्यांचे स्वागत होतं, पण त्यांचं स्वागत पण मोठ्या एकदा टाळ्या वाजून बी करा आणि गावाचे पोलीस पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तरी त्यांच्यासाठी शांतीचे जोत बाबासाहेबांना ते बाहेर होते, त्यांनी बाहेर अजून ठिकाणी झाली की मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि समाजाला दाखवून द्यायचं आहे की भूक तुटली ते शिक्षण मोठं. आणि त्याने शिक्षण घेऊन त्या भारतामध्ये येऊन ही एवढी मोठी घटना लिहिली. ही घटना आज आपल्याला उपयोगी आहे. त्या घटनेवरती त्या देशाचा कारभार चालू आहे. लोक नेते आपण बघतो काहीतरी बेमारी करतात, पक्षाची बेमारी करतात. आपल्याला पक्ष माहीत नव्हता तो मतदान करायचं. किंवा मीडिया नव्हती, पेपरामध्ये एका बातमी यायची, व्हिडिओ नव्हते, काही नव्हतं, टीव्ही नव्हती. आज आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत पडते. मुंबईला काय घडलं, दिल्लीला काय घडलं, दुपारी एका बातमी यायची. तेव्हा ही बातम्या धडपल्या जात होत्या, कारण त्या निरोक्तते होते. आज कोणीही बातमी कोणती लपवू शकत नाही. बाबासाहेबांनी काय केलं लपवलं असेल, लोकांसमोर आलंच नाही. आज आपण आणतो का माझे कार्यक्रम ठरतो म्हणून लोकांसमोर कार्यक्रम ठेवल्यानंतर बाबासाहेबांचा सांगत काय होते, कार्य काय होते ते आज आपण लोकांसमोर त्याची कार्यक्रम झाले पाहिजे. याच्या पुढे मला खरोखर आनंद वाटते. कधी 45 ला कार्यक्रम चालू केला, आज माणसं नाही येते गेली तिच्यात आहे का. पण मागच्या लोकांनी यासारख्या तरुण लोकांनी हा कार्यक्रम उचलून धरला आणि जिवंत ठेवला. जिवंत ठेवावा. आणि दुसरी गोष्ट गावामध्ये राहायचं आहे. गावामध्ये आपण सर्व भाऊ आहोत, बहीण आहोत हे समजून आपली पुढची वाटचाल आणि सर्वांना दुसऱ्यांचे वेळ झालेले आहे. विशाल जाधव यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण हे संकल्प करावं म्हणून मी युगा युगाचे अंधकार ज्यांनी नाहीसा केला, मानवतेचे महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आज 14 एप्रिल 1891 मध्ये माळी या गावात त्यांचा जन्म झाला. अत्यंत गरीब आणि दारिद्र्य अवस्थेमध्ये घरामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढे जायचं ठरवलं. शिक्षण हे एक हत्यार मनाला धरलं आणि शिकेल तो टिकेल असं मंत्र त्यांनी घेतला. बाबासाहेबांनी जसं आपण म्हणतो की सूर्याचं तेज, समुद्राची खोली आणि आकाशाची उंची जशी मोजता येत नाही, तशी बाबासाहेबांचं जे केलेलं कार्य असं शब्दांनी सांगता येणार नाही. बाबासाहेबांनी अनेक घटना लिहिल्यात. आपल्या देशाची घटना बाबासाहेबांनी लिहिली. खरं तर या हॉलमध्ये आपण बसलेलो आहोत. हा कार्यक्रम एका ग्राउंडमध्ये असा व्हायला पाहिजे, एवढा लोकसंख्या, पण काही लोक येतच नाही. आता आमच्या पालकर साहेबांनीही समाजाला घेतला, भाऊंनी घेतला. खरोखर समाजापुरती नाही, प्रत्येकाच्या आपल्या देशातील लोकांसाठी बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती सर्वांसाठी लिहिलेली आहे. बाबासाहेब ज्या वेळेला, एक उदाहरण सांगतो, इंग्लंडला गेलेले होते त्यावेळेला गांधीजी आणि नेहरूजी त्यांच्या सोबत होते. कार्यक्रम संपल्यानंतर गांधीजी आपल्या रूममध्ये गेले, जेवण केलं, 8 वाजता ते झोपून गेले. नेहरूजी ही
आपल्या रूममध्ये गेले, जेवण केलं आणि झोपून गेले. तसंच बाबासाहेब आंबेडकरांची रूम मध्ये दिवस चालूच होता. रात्री 1:30 ते 2 वाजले. एका वॉचमॅननी पाहिलं आणि ते त्यांच्या रूम जवळ गेले आणि विचारलं का तुम्ही काय करता. तर गांधीजी 8 वाजता झोपले, नेहरूजी ही जेवण करून 9 वाजता झोपले, तुम्ही जेवण केलं का नाही, तुम्ही का जागे. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेबांनी एक उत्तर दिलं की गांधीजी झोपल्यात त्यांचा समाज जागा आहे, नेहरूजी जेवण करून झोपले त्यांचाही समाज जागा आहे, पण मी जागा आहे यासाठी माझा समाज झोपलेला आहे. त्या समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे, त्या समाजाला जागा करायचं आहे. नुसतं एका समाजापुरती मर्यादित नाही, त्याने आपल्या देशातल्या प्रत्येक कुटुंबाच्यासाठी कार्य केलं. शिक्षणाचा मंत्र त्यांनी दिला. जो कोणी शिक्षण घेईल, शिक्षण हे वाघिणीचं फूल आहे असा मंत्र दिला. जो तो शासन करेल शिक्षण, तो पुढे गुरुकुलाशिवाय राहणार नाही. आणि मित्रांनो, हे बाबासाहेबांचा विचार आपण घेऊन पुढे जायचं आहे. हा हॉल तरी तसं म्हणजे मागच्या वेळेला आम्ही आलेलो फार गरम होत होता. सुशिक्षित दिसत आहे. विशाल शेठ त्यांचं सहकार्य यांनी खूप मेहनत घेतली. जवळजवळ मी रात्री 2 ते 3 वाजता बघायचो ही लोक इथे जेवणही न करता या मेहनत करून हा सुशोभीकरण हॉल बनवलेला आहे. त्यांच्यासाठी खरोखर टाळ्या वाजवून त्यांचे धन्यवाद. नुसतं या कार्यक्रमापुरती हॉल केलेला नाही, तर इथे या हॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी वाचनालय आम्ही थोड्या दिवसात चालू करणार आहोत, ज्या करून विद्यार्थ्यांना ज्ञान उपलब्ध होईल. आणि एसीडी लावलेल्या त्यांनी येऊन बसावे. महिलांनीही वाचनालय चालू केल्यानंतर ते तुम्ही घ्यायचं आहे. बघा, शिक्षण घेतल्यानंतर पुढे जा आणि बाबासाहेबांचे विचार पुढे घ्या. आपण तुझे लावून नाचून हे करायचं आहे, कारण का दिखता आहे तो दिखता आहे. पण जोपर्यंत आपण शिक्षण घेतलं नाही तोपर्यंत बाबासाहेबांचा विचार आपण पुढे घेऊ शकत नाही. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी म्हणजे आजच्या दिवसासाठी हा आपल्याला सुसज्ज असा हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिला भीम सेना ग्रुप आणि निशांत जाधव साहेब यांच्यासाठी मी पुन्हा त्याच्यानंतर या कार्यक्रमामध्ये वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्यातीलच आपल्या समाजातील नाव सदावर्ते, त्याचं नाव रणजित सदावर्ते यांचं दुःखद निधन झालं आणि त्या कुटुंबाला सगळ्यात महत्वाचं आपण जी मदत दिली आणि हा चांगला उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे. भविष्यामध्ये अशी परिस्थिती कोणावर येऊ नये, तरी पण संपूर्ण कुटुंब सदावर्ते कुटुंबियांच्या सोबत आहे याचा मला आनंद आहे. आणि ताई, भविष्यामध्ये तुम्हाला आता आमच्याकडे 5 ते 10वी पर्यंतचा वर्ग आहे. आमच्या माननीय मुख्याध्यापकांनी सांगितले आपली जी काही पाल्य असेल त्यांच्या 10वी पर्यंतच्या शिक्षणाची आम्ही निःशुल्क सेवा त्यांना आम्ही देणार आहोत. आमच्या मुख्याध्यापकांनी 10वी पर्यंत तुमच्या पाल्याला 1 रुपया फी शाळेकडून घेतली जाणार नाही आणि त्यांना भविष्यासाठी लागणारी जी काही अडचण असेल त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला तुम्ही सांगा. काय अडचण असेल तर पुस्तकं असतील, वह्या असतील, त्याची संपूर्ण जबाबदारी आणि शाळा घेऊ असं आमच्या मुख्याध्यापकांनी सांगितलेलं आहे. तरी त्याबद्दल आमच्या मुख्याध्यापकांकडून आपल्याला त्या ठिकाणी सांग. त्यानंतर हा जो उपक्रम आता सांगितलेला आहे की बाबासाहेबांनी या ठिकाणी हा हॉलचा आपल्याला वाचनालयाचा महत्वाचा की वाचाल तर वाचाल. बाबासाहेबांनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे मोलाचा वाचनाचा, आणि वाचनाचा छंद असावा, वाचनाचं व्यसन असावं. आपल्याला अनेक गोष्टीचं व्यसन असावं, परंतु महत्वाचं व्यसन आपल्याला वाचनाचं असावं. आणि तुम्ही वाचाल तर वाचाल. आणि या पुस्तकामध्ये सर सांगितलं की 350 पुस्तकांचं या ठिकाणी योगदान आहे. आणि सर आम्हाला सांगा, आम्ही सुद्धा आमचं थोडंफार खालीचा वाटा या पुस्तकामध्ये आम्ही घेऊ आणि आपल्या ज्या समाजाला आहे त्या ठिकाणी एक महत्वाचं त्यांनी सांगितलं की निशांत जाधव साहेबांनी की त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी चांगला उच्च दर्जाचा अधिकारी त्यांना मिळाला नाही तर समाजातून त्यांना घडवायची ही जी दूरदृष्टी आहे ना ते आपल्या पाल्यामध्ये कुठेतरी आपण रुजवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी असणारं जे काही योगदान आहे खरोखर अशी जी मुलं असतील, पाल्य असतील, तर अशा पाल्यांची मी त्यांना देणारच आहे की जी पाल्य भविष्यामध्ये अभ्यासाची ज्यांना आवड आहे, गोडी आहे, अशा पाल्यांना आपण या समाज या बौद्ध विहाराच्या माध्यमातून एक तरी IPS अधिकारी आपण नक्की या ठिकाणी घडवू. आणि
एक IPS अधिकारी आपल्याला 10 IPS अधिकारी कसा तयार करेल याची सुद्धा आपण तयारी करू. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि बरेच व्यक्ती बोलले त्याबद्दल मी आपल्या आयोजकांचं आभार मानतो. आणि मला पुनश्च आपलं या ठिकाणी जयंतीच्या आपल्याला शुभेच्छा देतो. ही जयंती आपल्यासाठी एक नवीन ऊर्जा नवीन विचार देणारी असावी. भविष्यामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना या प्रवाहात आपल्याला न्यायचं आहे. धन्यवाद. डिप्लोमा पूर्ण करत होते. माझ्यासोबत एक दुसऱ्या जातीची मैत्रीण माझी होती. जेव्हा फीज भरत होते तेव्हा तिने नोटांची एवढी गड्डी आणली होती. म्हणजे तिची टोटल 60,000 तिला फीज होती. आणि दुसऱ्या बाजूने मी उभी होती तर मला ती फी फक्त 1,000 रुपये. म्हणते की खरंच आपण पुढे जाऊया, आपण आपल्या शिक्षणाच्या जोरावरती त्याच्यावरती पुढे जाऊया. आपण म्हणतो की आपण एकत्र होऊया, सगळं होऊया, पण आपण वाचून पुढे जाऊया. कारण बाहेरची परिस्थिती खूप चेंज झाली आहे. कारण इतकं कॉम्पिटिशन वाढलं बाहेर की एका परीक्षेसाठी किंवा एका जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीसाठी एवढी मोठी रांग लागते की आपण ना तिथे उभेही राहू शकत नाही. आपण जर शिक्षणच नाही घेतलं तर त्या रांगेतही उभे राहण्याचे आपण लायकीचे नाही होणार. पण आपल्याला तिथे तेवढं विचार नाही करायचं. आपल्याला ते शिक्षण घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे आरक्षण दिले, आरक्षण हा खूप मोठा टॉपिक निघेल जर आता बोलायला गेलं. कारण तो इतकं जातीमध्ये वाटून गेलेला आहे की लोकांना वाटतं की आम्हाला आरक्षण नाही, आपल्यालाच आरक्षण दिलेलं आहे. पण बघायला गेलं तर त्याचा फायदा आपण घेतोय की नाही हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा. कारण जेव्हा सांगतात की आपली परिस्थिती नाहीये किंवा आपण ज्या बॅकग्राऊंडने येतो तसं बघायला गेलं तर सर्वांच्या घरी दारूचे व्यसन होते. माझ्या घरी होतं. माझे वडील जेव्हा लहान असताना दारूचे व्यसन करायचे तेव्हा ज्या परिस्थितीतून मला बाहेर निघायचं होतं. कारण मी स्वतः ठरवलं होतं की मला इथे 10वी नंतर मला राहायचंच नाहीये, मला स्वतःहून पुढे जायचंय. आणि मला यासाठी काय करावं लागेल, मी कोणासाठी मी विचारपूस करावी की मला कसं निघता येईल. एकदम सोपं होतं, काही नव्हतं. मला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये पार्टिसिपेट घ्यायचं होतं, 10वीच्या नंतर मला जे पुढचं शिक्षण घ्यायचं होतं त्या युनिव्हर्सिटीची मी नोंद काढली. तिथे किती टक्केवारी लागणार, मला कोणत्या विषयामध्ये किती मार्क काढायचे आहेत आणि मला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे हे मी स्वतःहून पुढाकार घेऊन केला. आणि त्यानुसार मी माझे ऑनलाईन ऍडमिशन करून त्या युनिव्हर्सिटीमध्ये भाग घेतला. यानंतर मला जी सर्व आर्थिक मदत लागली ती माझ्या आई पप्पांनी केली आहे. जसे माझ्या दादानी मला कॉम्प्युटर दिलं होतं. त्यानंतर आता मी IT इंजिनियर म्हणून नवी मुंबईमध्ये जॉब करते. या सर्वांमध्ये सर्व परिस्थिती मागे बघता मला एवढंच सांगायचं की आपण पुढे जाऊया. जसं की रविवारी भेटून आपण जे ठरवतोय की आपण सर्वजण एकत्र येऊया, पुस्तकं वाचूया. खूप अत्यंत मला तर एवढा इंटरेस्टिंग हा टॉपिक वाटलेला कारण सगळ्यांनी आपण एकत्र येतो पण खरं विचाराने एकत्र नाही येत. आपली मतभेद जुळत नाहीये. पण आपण जेव्हा एकत्र येऊ, जेव्हा बोलू, जेव्हा मत मांडणी करू तेव्हा आपण एकत्र येऊ. आणि एवढे बोलून मी 2 शब्द सांगते. आणि एक अजून गोष्ट म्हणजे निशांत भावाला सांगायची होती की मी 15 वर्ष वयाची पूर्ण होताना आम्ही इथे वतारी काका यांच्याकडे चाळीमध्ये राहत होतो. आणि हीच माझी शाळा. माझं ना एकदाही लक्ष गेलं नाही या समाज मंदिराकडे की मी वेधले नाही इथं जावं, इथं नक्की आहे काय. आम्ही कधीच इथे लक्ष गेलेलं नाहीये. 15 वर्ष आम्ही जुन्या वयाची इथे व्यतीत केली आहे. आणि आज इतक्या काही जण मी इथे बसलेले ऐकलं की काही जण म्हणतात की आम्हाला ही माहितीच नाही, आम्ही इथे कधी आलोच नाही. मी म्हटलं की नाही, म्हटलं आम्ही लहानपणापासून इथंच होतो पण आम्ही सुद्धा इथे आलो नव्हतो. पण आता जेव्हा बघितलं मी हा समाज इतकं सुंदर पद्धतीने दिसतोय, एवढं छान त्याचं सर्व आपल्या थोर विचारांचे त्यांचे फोटो लावलेले, आंबेडकरांची तर रमाबाईची मूर्ती लावलेली, फोटो लावले, त्यांना आपण अभिवादन करतो. ते खूप म्हणजे आम्ही 15 वर्षांनी बघितलं होतं. एवढं याच्याने आपण जे जयंतीसाठी नमलो आहोत एक खूप मोठी गोष्ट आहे. मी त्यांना खरंच धन्यवाद करते कारण आज हे चित्र पाहायला मिळतंय. आज आपण सगळेजण एकत्र येऊया आणि शांतचित्ताने एकदम मस्त मजा करून हा आज जयंती एन्जॉय करूया एवढीच मी विनंती करते. जय भीम सर्वांना. धम्मं नमामि संघं नमामि नत्थि मे शरणं वयं बुद्धो मे शरणं वरणं एतेन सज्जवजेन होतु मे जय मङ्गलम् नत्थि मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरणं एतेन सज्जवजेन होतु मे जय मङ्गलम्.
आज 14 एप्रिल 2025 आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. त्या 134व्या जयंतीनिमित्त माझ्या संपूर्ण भारतवासियांना आणि माझ्या जाधव कुटुंबियांकडून हार्दिक शुभेच्छा. तसेच गेल्या अनेक वर्षापासून हे समाज हॉल पडीत होतं आणि हा समाज हॉल पडीत असताना आमच्याच एका समाजामध्ये काही वैशिष्ट्य वेगळ्या वृत्तीची रावणाच्या रूपाची काही लोक आहेत ज्यांच्यामध्ये प्रत्येक वेळी हेवे जावे असायचे की हे समाज हॉल आमचं आहे, ह्या समाज हॉलमध्ये सगळा अधिकार आमचंच आलं पाहिजे आणि आमच्याच सगळ्या गोष्टी ते प्राप्त झाल्या पाहिजे. त्यांचं मला या अशा चांगल्या आजच्या शुभ दिवशी त्यांचं नावही घेणे योग्य वाटत नाही. हे समाज हॉल तयार करत असताना त्या समाज हॉलच्या वर असणारे पत्रे किंवा त्याचे काही ह्याचं जे काही सुशोभीकरण असेल तर आमच्या समाजामध्ये काही विशिष्ट नालायक वृत्तीचे काही जे लोक आहेत त्यांनी माननीय तहसीलदार, माननीय उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिलं की संबंधित या समाजांची चौकशी करावी. हे बांधकाम होत असताना हे बांधकाम अधिकृत आहे का, ह्या बांधकामाला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी बिनशेतीची परवानगी दिलेली आहे का, इथे अग्निशामक दलाची परवानगी आहे का, असं पत्रव्यवहार प्रशासकीय कार्यालयाला केलं की हे समाज हॉल तुटावं. मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच सांगेन, हे समाज हॉल उद्या तुटलं तर अजून दुसऱ्या ठिकाणी स्वतःच्या स्वखर्चाने अजून चांगलं दर्जेदार बनवेन ही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ग्वाही देतो. आम्हाला प्रत्येकाला म्हणजे माझ्या कुटुंबातील, माझ्या जाधव परिवारातील जे माझे प्रत्येक सदस्य आहेत ह्यांचा ह्या समाज हॉलवरती कधीही माझ्या भावांचा ह्या समाज हॉलवरती आज उद्या भविष्यात कुठल्याही प्रकारचा अधिकार नसणार आहे. कोणीही कोणाचा अधिकार गाजवण्यासाठी इथे येणार नाही. हे समाज हॉल समाजासाठी बनवलेलं आहे, सगळ्यांसाठी बनवलेलं आहे. उलट ह्या समाज हॉलच्या सगळ्या चाव्या किल्ल्या ह्या समाजाच्या एक विशिष्ट आपण जे शिष्टमंडळ तयार करू त्यांच्या सुपूर्द करणार आहोत. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे असं जाणीवपूर्वक जे कोणी कृत्य करत असेल हे तुटावं, हे पडावं, तर निशांत जाधवांनी सुद्धा 1700 ते 1800 संस्कृत भाषेतली कायद्याची पुस्तकं वाचलेली आहे. त्याच्यामुळे मला कायदा चांगल्या पद्धतीचा कळतो, त्याचा चांगल्या पद्धतीचा वापरही करतो आणि तो कसा जोपासायचा हे मला चांगल्या पद्धतीचं माहिती आहे. आणि मी माझ्या समाजाच्या बांधवांना प्रत्येकांना एकच चांगला संदेश देईन, मुलांनो शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ज्यावेळी तुमच्यावरती शिक्षणाच्यासाठी आर्थिक अडचणी येईल किंवा इतरत्र काही प्रशासकीय अडचणी येईल, हा निशांत जाधव व त्याचे सगळे सहकारी तुमच्या सोबत असतील. सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेब सुद्धा सगळ्यांच्या सोबत असतील. त्यांनी आजपर्यंत आपल्या समाजासाठी काहीही लागेल त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता केलेली नाही. एवढ्याच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा असतील. धन्यवाद.